पडली नाहीस ना, मग माझ्याही मध्ये पडायचं नाही. बोल, का वागलास असा? या घरात आपल्याला समजून घेणारं कोणीही नाहीये, हे कळत नाही तुला? ज्या माणसांना तू आपली माणसं समजतोस त्यांच्या लेखी तुझी काहीही किंमत नाहीये. त्यांच्यासाठी सख्खे फक्त तारिणी आणि केदार आहेत, एवढंही कळत नाही तुला? या घरातल्या कुठल्याही गोष्टीवरती, पैशांवरती आपला हक्क नाहीये, एवढी साधी गोष्ट कळली नाही तुला? पैशांसाठी तुझ्यावर चोरी करायची वेळ आली तरी सुद्धा तुलाच गुन्हेगार ठरवलं जात आहे, याचा अर्थ कळतो तुला? अरे या लोकांसाठी काहीही झालं ना तरी तूच वाईट असणार आहेस, काहीही झालं तरीही. झालं समाधान? आता जल्लोष करा, सगळ्यांनी जल्लोष करा. माझ्या युवराईला पुन्हा एकदा अपमानित केलं यासाठी. तारिणी यावेळी जे करतेय, जे वागतेय, ते योग्य असं वाटतंय का तुला? योग्य आहे की अयोग्य हे आपण ठरवणारे कोण होत ना देवा? मुली मोठ्या झाल्यात, त्यांचे निर्णय त्या घेऊ शकतात ना. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, तारिणीचा आजही निशीवर खूप जीव आहे. रेखाचा सगळा दिवस घर कामात जायचा, तेव्हा तारिणी निशीला भरवण्यापासून तिची दुपटी बदलेपर्यंत सगळी कामं आवडीनं करायची. असं वाटायचं निशी तिच्या ताईवर खूप प्रेम करेल मोठी झाल्यावर, पण नाही. रेखानं तिच्या मनात जे पेरलं ना तेच उगवलं. पण तारिणीची माया काही कमी झाली नाही. काळजी करू नकोस. तारिणी जरी त्या घरची मोठी सून असली ना तरी निशीला अगदी आईसारखी सांभाळेल. निशीला स्वतःहून त्रास देण्याचा एकदाही प्रयत्न करणार नाही. अगं पण ही गोष्ट निशीला लवकरात लवकर समजायला हवी. समजेल, काळजी करू नकोस. हे बघ, तारिणी तुझ्यासारखी जरी हळवी असली ना तरी वसुधासारखी खमकी आहे ती. ती वसुधासारखीच आपल्या कुटुंबाला अगदी जोडून ठेवेल. पुन्हा तोच विषय, अजून जुन्या जखमा भरल्या नाहीयेत आई. नाही माधवा, माझा तुझ्या जखमा खरवडण्याचा उद्देश नव्हता किंवा वसुधा आणि रेखाची तुलना सुद्धा करायची नव्हती. पण वसुधा चुकीची नव्हती यावर माझा त्यावेळीही विश्वास होता आणि आजही ठाम विश्वास आहे. तारिणीच्या हातून पण तशी चूक कधी घडणार नाही. हात सोड, how dare you! हात सोड माझी. जे काही आहे ते नीट सांग प्लीज. त्यांनी आज स्वतःच्याच घरात चोरी करायचा प्रयत्न केलाय. ए तारिणी! आवाज खाली. आणि इथून पुढे माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. एकदा संधी देऊन जर पुन्हा तीच चूक घडत असेल ना तर त्याची शिक्षा दिली जाईल. आणि हे मी या घरची मोठी सून म्हणून बोलतेय. युवराज खांडेकर, नाही, युवराज झोलर, युवराज खोटारडा आणि आता काय युवराज चोर. हे सगळं प्रूव्ह करायचं ना तारिणी तुला माझ्या घरच्यांसमोर. युवराज या सगळ्यांच्या वरचा आहे. युवराज एवढा नालायक आहेस ना तारिणी, तू इमॅजिन पण केलं नसशील स्वप्नात पण. एवढा नालायक आहे युवराज. आणि जेवढी इज्जत काढली आहेस ना. 10 लाख 2 दिवसात. हा तुझा माणूस तू पण. हे हरामखोर, माझ्या आयुष्याची वाट लावलेस तू. हे बेवड्या, कोणाशी बोलतो कळतंय ना तुला? हा, का केलास माझ्या बरोबर? का केला त्याचा गुलाब? तुला तुझी अवकात दाखवायला आपल्या बापाच्या इज्जतीचा बाजार उठवलास ना तू. पण त्या गेम मध्ये मी नाही. या कळलं का सांगू तुझ्या बापाला त्याचं पोरग काय दिवा लावते ते? हा सांगू? कमांडर, लोकेशन मिळालं? हा, लोकेशन ट्रेस झालंय. एका आयसोलेटेड लोकेशनवर येतो. बराच वेळ झाला एकाच जागी. लक्ष ठेवा त्याच्यावर. हो. काय झालं बॉस, घरी काही झालंय का? चोरी पकडली गेली आहे त्याची. घरातनं खूप बोलणी खाऊन बाहेर पडलाय तो. अशा परिस्थितीत माणूस काहीही करू शकतो. ठीक आहे बॉस, लगेच जातो. ठीक आहे.
टेक्नो आलो. चल. मम्मा युवी फोन नाही उचलत आहे. मला खूप टेन्शन येत आहे आता. ज्या मनस्थितीत तो बाहेर गेलाय ना, त्याने जर स्वतःचं काही बरं वाईट केलं आणि तोंड बंद कर स्वतःचा. स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं अभद्र बोलतेस. तसं नाही मम्मा, आमच्या घरी असंच झालंय. असं म्हणजे तसंच म्हणजे तारिणीची आई आहे ना, तिने लाच घेतली आणि लाच घेताना तिला पकडलं म्हणून लोकांनी तिला खूप अपमानित केलं आणि त्याच ट्रॉमामध्ये तिने कुठेतरी जाऊन आत्महत्या केली. आज माझ्या युवीचाही खूप अपमान झालाय. तोंड बंद ठेवा, नाहीतर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. मम्मा भीती वाटतेय मला खूप. विचार येतात डोक्यात असे. तुझं डोकं बंद ठेव. डोकं बंद ठेव तुझं. युवराज माझा मुलगा आहे. इतक्या हलक्या काळजाचा नाहीये तो. कोणी त्याचा अपमान केला तर तोंड फोडून येईल तो, पण स्वतःच्या जीवाला नाही काही करून घेणार. आता मी सांगतो ते नीट ऐक. एक मोठी डील होणार आहे. तुला थोरल्या पोराचा नाही, पण डिलिव्हरी बॉयचा मान नक्की मिळेल. कसली डील? डील ए थांब, डील कसली ते तर सांग मला. तुला लवकरात लवकर कळेल.